तर चला मंडळी, बनवूयात संक्रांती स्पेशल तिळगुळ वडी. तर बघा, ही वडी बघा किती सुंदर अशी झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे. एकदा रेसिपी माझी नक्की फॉलो करा. तर बघा, एक वाटी शेंगदाणे घेतलेला आहे मी. तो छान असा चांगला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे. जास्त तर जरा हे झालेलं आहे भाजून. तर त्यानंतर आपण तीळ भाजायला घेऊया आणि तीळसुद्धा असे चटचट उडेपर्यंत भाजायचे. तीळ भाजल्यानंतर आपण एक वाटी, त्याच वाटीनं 2 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गुळामध्ये थोडं 1 चमचा किंवा 2 चमचा तूप टाकायचं आहे. तुमच्या ह्याच्यानुसार टाका, 2 चमचे टाकले तरी चालते. त्यामुळे त्याला कसं असं छानसं हे येते, सुगंध वास चांगला येतो त्याला. आणि त्यानंतर बघा, गूळ हे होईपर्यंत आपण हे बघून घेऊया. तर असं शेंगदाण्याचं हे टरपालं काढून घ्यायची आणि हे बारीक करून घ्यायचं. हे बारीक झाल्यानंतर तीळसुद्धा असं कमी जादा ह्याच्यावर बारीक करून घ्यायचं. एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही. आणि त्यानंतर तेही बारीक करून घ्यायचं. तर बघा, हे बारीक झालेलं आहे. व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. तर बघा, असं काहीसं हे बारीक दोन्ही झालेलं आहे बघा. आणि हा गूळ आता असं हे एवढं जास्त हे करायचं नाही. गूळ आपल्याला शिजत आलेला आहे. तर बघा, गूळ एकदम पातळ व्यवस्थित वितळलेला आहे. तर हा गूळ असा वितळून झाला बघा. ह्याला बुडबुड्या येत आहेत. तर त्यानंतर बघा, त्यानंतर ह्याच्यात आपण तिळाचं हे घालायचं आहे वाटण, आणि त्यानंतर शेंगदाण्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. आणि त्यात थोडंसं सुंठ घालायची 1 चमचा आणि 1 चमचा वेलची पूड घालायची. त्यामुळं कसं ते चवीला छान लागते. हे 2च मिनटं बारीक फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तूप लावून घ्यायचं ताटाला तूप लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिकटत नाहीत वड्या. आणि त्यानंतर हे सगळं असं ह्याचं हे काढून घ्यायचं आणि गरम आहे तोपर्यंतच असं हे करून घ्यायचं. तुम्ही कशानं, चमच्यानं, उलतानानं कशानंही करू शकताय. तर बघा, हे असं काहीसं झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे पिझ्झा चॉपरनं हे चॉप करून घ्यायचं. तर बघा, मस्त अशा वड्या तयार झालेल्या. कुणाला पातळ पाहिजे असलं पातळ, आणि तुम्हाला जर असं जास्त हे पाहिजे असेल तर जास्त करू शकता तुम्ही. तर बघा, माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही रेसिपी फॉलो करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.